सर्वांनी भजन करा। शेवटात भूलभाव आता चिंतने बाबरोनी सभा तुमच्या धावा तुष्टिया कवतुक्ते झाली आवेचाचे नाम मंगलाचे तेने गुणी आता चिंतने पावलोनी सभा चलिया धावा तुझिया तुका म्हणे मुक्ती तुका म्हणे मुक्पन्नेली नोबरी आता दिवस चारी खेळी मेळी आता चिंतिनी पावलोनी सभा कुंडलिया धावा तृष्णेची या पांडुरंगा करो प्रताप दुसरी चरण संताची त्यांच्या कृपादाने कधी झालो बाबाजी सद्गुरु तुका सेवे लागे से झालो तुमचा लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा
यावरी न करावा अव्यरू मस्तक ही पायावरी या वारकरी संताच्या यासाठी केला होता टहास यासाठी होता टहास शेवटचा गोड बाबा आणि चिंतिनी पावलो ही सभा कुंडली या धावा तृष्णेची या प्रस्तुत प्रसंग आज पवित्र कीर्तन सेवेसाठी निवडले देवणी वासी वैराग्याचे मंत भुतळे तसे प्रिय जगद्गुरू आहे यांचा 4 चरणाचा नॉर्मली करते यांचा 4 चरणाचा आणि ज्याला या जगात येण्याचा दिवस मिळाला या जगातून जाण्याचाही दिवस मिळाला नवे ज्याचा जन्म आहे त्या दिवस मृत्यू होणार नवे नवे ज्याचा उपज नाही त्याचा एक दिवस निम्न आहे नवे नवे बसलेले ज्याला या जगातला पहिला दिवस मिळालाय त्याला या जगातला शेवटचा दिवस सुद्धा मिळाला आणि चोखदार तो शेवटचा दिवस आमच्या जीवनातला कोणता आणि तो आम्ही कशा पद्धतीने गोड केला नवे नवे परमार्थातल्या नामचिंतनाची परमार्थातल्या भक्तीच्या अट्टहासाची फलश्रुती नेमकी काय होते तो पटवून येणारा 4 चरणाचा अभंग विढाला आजचे विषय नैमित्तिक कीर्तन सेवा निमित्तानं आहे द्यायचा तो म्हणजे असा आजची एक दिवशी नैमित्तिक कीर्तन सेवा निमित्तानं आहे हे माझ्यापेक्षा सर्वाला बसलेल्या चांगलं म्हटलं तरी वाक्याची युती कर्तव्यता या ज्ञान अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा खरे अर्पण रत्नाकरजी विपुल आशिलकर उर्फ गुरुजी उर्फ आबांना आपल्यातून जाऊन आज 1 वर्ष पूर्ण होत आहे आणि मित्रांनो त्यांना अखेरची भावपूर्ण अंजली पुष्पांजली आदरांजली अर्पण करण्यासाठी आम्ही या ठिकाणी जमलोय अगदी त्यांच्या पाठीमागे त्यांचा गोड परिवार त्यांच्या पत्नी श्रीमती सुमनबाई सुपुत्र ऍडव्होकेट मोलजी रत्नाकर कन्या ताई मल्हारी जेदे उषाताई निपोडकर डॉक्टर चित्राताई रत्नाकरजी राठोड आणि स्वातीताई जी भरंगे स्वातीताई सतीजी भरंगे खऱ्या अर्थानं अतिशय गोड परिवार सोडून आबांना गुरुजींना जाऊन आज आपल्यातून 1 वर्ष पूर्ण होत आहे आणि त्या निमित्तानं त्यांना अखेरची भावपूर्ण श्रद्धांजली पुष्पांजली आदरांजली करण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित आहे उर्वरित 1 तासामध्ये भगवंताच्या नामचिंतनाच्या माध्यमातून त्यांना मी अखेरची भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करेन आणि शेवटी आपण जर मिळून पुष्पपुष्पीच्या हातून त्यांना अखेरची भावपूर्ण पुष्पांजली अर्पण करणार आहोत शिवेचा अभंग निवड तो जगद्गुरू यांचा आहे आणि या अभंगात जगद्गुरू शेवटच्या दिवसाचं वर्णन करतायत नाना तसं पाहायला गेलं तर या मृत्यू लोकात जन्म नावाची जीवन नावाची संधी प्रत्येकाला मिळाली बरोबर ना महाराज या मृत्यू लोकात जीवन नावाची संधी प्रत्येकालाच मिळाली पण प्रत्येकाला जीवन नावाची संधी कळाली असं अजिबात कुणाला वाटत असेल शेवटचा दिवस म्हणजे मृत्यू कुणाला असेल आजचा दिवस शेवटचा दिवस तसंही दोन्ही संकल्पना शेवट दिवस म्हणजे नेमंत ऐका पत्र लावायचं नाही भगवंताची भक्ती करत असताना मानसानच भक्ती करत 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 एक दिवस भगवंतमय होणं याला म्हणतात माणसाच्या जीवनातला शेवटचा प्रमाणे देव पाहावयाशी गेलो तेव्हाची म्हणून केलो ही भूमिका ज्या दिवसाच्या जीवनात त्या दिवशी माणूस म्हणू शकतो यासाठी केला होता माझा देह प्रत्यक्ष देव आकाराशी कैसा ठाव देह प्रत्यक्ष झाला देव म्हणू शकतो यासाठी केला होता तास शेवटचा दिस म्हणून मग महाराज आता जीवनाबद्दल काय ज्या मुक्तीसाठी ज्या मोक्ष प्रत्येकाची धावपळ झाली ती आता बाबा माहित झाली मुक्ती विवाह केला ती मुक्त माझी नवरी झाली आम्ही मला सांगा खरं सांगा तुम्ही त्यांचं ऐका ते आवाज कमी काही महिलांचं घेरच आधी हसायचं असो बोलायचं आणि हसायच्या घेरणीत वाटू तुमचं ते ऐका त्यांचं तुम्ही बोलू करा पुढे तुकोबऱ्याच्या काळात आमचं तुम्ही ऐका पण आजी आताच्या काळात आमदार खासदार अजून गोड बोलू का गडी वाहक होती वाहक
बिबटे तुम्ही काय बिबट्या. हा म्हणजे कसं असतंय माहितीये का, तुकोबाराय म्हणतात त्या मुक्तीशी आवाज सगळे येतोय ना, तुकोबाराय म्हणतात त्या मुक्तीशी माझा काय झालाय विवाह. आणि नाना लग्नानंतर ती हिरवळ माणसाला जरा लोप होती. म्हणजे कसं असतंय माहितीये का मृदंगाचारी बाबा, म्हणजे ज्याचं झालं नाही का त्याला वाटतं कधी होईल कधी होईल कधी होईल कधी होईल, आणि ज्याचं झालंय का त्याला वाटतं हे नसतं या भानगडीत पडतो बरं असतं पिसूळ आणलाय जाते. म्हणजे कसं आहे, शादी का लड्डू जो खाए वो भी पचताए आणि जो ना खाए वो भी पचताए. आता तुकोबाराय म्हणतात त्या मुक्तीशी माझा विवाह झालाय, आणि जे लग्नानंतरचे दिवस आहेत ना ते मात्र आता आमचे आनंदाने जगण्याचे राहिलेत. भगवंत आता हे लग्न वेगळं ते लग्न वेगळं, आता ते स्पष्ट मी काल उदाहरण दिलं ते कल समजून जा. आता मुक्तीशी आमचा काय झालाय विवाह झालाय, आणि मी ज्या दिवशी म्हणल त्या दिवशी माझ्या मोक्षावरती सही करायला ती तयार आहे. तुका म्हणे मुक्ती परत निघली, आता दिवस चारी खेळी मिळी, आता निश्चितीने विसावा कुंडली आधावा तृष्णे अशा काहीशा चार चरणाचा अभंग विधाला. कीर्तनाच्यासाठी सगळे जे उपस्थित आहेत, आपल्या परिसराचं वैभव, आपल्या परिसराचं भूषण, आपल्या चिलेवाडीच्या दिंडीचे मालक दिंडी चालक आदरणीय आमचे नाना या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर स्वर सम्राट भजन सम्राट युवा कीर्तनकार आमचे तेजजी महाराज गायक बाबा रवींद्र महाराज आहेत, विनेकरी बाबा आहेत, आमचे मेजर साहेब आहेत, पलीकडे आमचे सगळे माझ्यावरती प्रेम करणारे सगळी माणसे, मृदंगावरती जे गोळ सत्कार ते आदरणीय हरिवती बराय ऋषी महाराज आहेत, त्याचबरोबर आदरणीय हरिवती बराय गणेशजी महाराज आहेत, ज्यांची गोड समुशिष्टम आहेत ते दादा, आणि ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी येण्याचा योग आहे आमचे साहेबांचे मित्र दत्तात्रय घोरपडे सर. त्यांच्या प्रेमाच्या नात्यातून जवळजवळ चिलेवाडी गावामध्ये 5-6 वेळा तरी आतापर्यंत सर त्यांच्या या प्रेमाच्या नात्यातून या ठिकाणी येण्याचा योग आहे. सगळ्याच्या चरणावरती विनम्र नतमस्तक होतो आणि कीर्तनाला सुरुवात करतो. विरहाला ऐका, ज्या मार्गाने आबा गेले, ज्या मार्गाने गेले बाबा, त्या मार्गाने प्रत्येकाला एक दिवस जाणं आहे. पण ज्याच आमची आई जाते दिवशी आमचा बाप जातो त्या दिवशी मात्र आतुनात दुःख झाल्याशिवाय राहत नाही. मी नेहमी बोलत असतो बघा, आई ज्याची आई गेली त्याला आईची किंमत माहिती, आणि ज्याचा बाप गेला त्याला बापाची किंमत माहिती. आपली माणसं आपल्या घरात आहेत तोपर्यंत आपल्या माणसाची उणीव आपल्याला कधी भासत नाही, पण एकदा का आपली माणसं आपल्याला सोडून गेली मग कितीही डोळ्यात आसमाना गेलेली माणसं पुन्हा काय मागे येत नाही. महिला मंडळ हरवलेला एखादा सोन्याचा दागिना तुम्ही पुन्हा आहे असा सोनाराकडे जाऊन विकत घेऊ शकता. पुरुष मंडळी एखादा विकलेला जमिनीचा तुकडा तुम्ही पुन्हा दाम दुप्पट रक्कम देऊन विकत घेऊ शकता. पण एकदा का माणूस मातीत मिसळला ना किती पैसा असू द्या माणूस महागडे आणता येत नाही. गोड वाक्य बोलून जाईल, गए हुए कभी वापस नहीं आते, गए हुए कभी वापस नहीं आते, लेकिन उनकी याद आके हमें बार बार सता देती है, बार बार उड़ा देती है. बसलेले माथ्यावर गेलेला सूर्य तुम्हाला रोज दिसेल, माथ्यावर गेलेला सूर्य तुम्हाला रोज दिसेल, कारण त्याचं रोज उगवणे आणि रोज मावळणं आहे. पण मेजर साहेब एकदा का आपली माणसं माथ्यावर गेली ना पुन्हा किती प्रयत्न करा गेलेली माणसं पुन्हा माघारी आणता. पण ज्या दिवशी आमच्यावरती आतुनात प्रेम करणारी आई निघून जाते, ज्या दिवशी आमच्यावरती आतुनात प्रेम करणारा बाप निघून जातो, हाडाचं काढ रक्ताचं पाणी त्या आईनं बापन आमच्यासाठी करावं, आणि ज्या दिवशी आम्हाला ते सोडून जातात ना त्यावेळेस आम्हाला ते प्रत्येक गोष्टीत दिसायला सुरुवात होते. एका कवीनं त्याचं किती गोड शब्दात वर्णन केलं. हंबरुनी वासराले चाटती जबगाय, तवा मले तिच्यामध्ये दिसती माझी माय, ही आया बाया सांगत होत्या होतो जबाना, दुष्काळात मायेच्या माझे आटला भूता पाना, पिठामध्ये पिठामध्ये पाणी टाकून मले पाजत जाय, तवा मले पिठामध्ये दिसती माझी माय, हे कन्या काट्या वेचायला माय जाई राणी, अरे पायात नसे वाहन तिच्या फिरी आणबानी, अर काट्या कुट्या काट्या कुट्या काट्या कुट्यालाही तिच मानत नसे पाय, तवा मले काट्यामध्ये दिसती माझी माय, दिसती माझी माय रे, दिसती माझी माय. अनेक रंगानं अनेक रूपानं आई वडील आम्हाला दिसल्याशिवाय राहत नाही. निश्चित शेवटी 15 मिनिटं मी बाप आणि आई या विषयाला न्याय देणारच आहे, पण तत्पूर्वी मला अभंगाला न्याय द्यायचा. ऐकून जा, ज्या मार्गाने गुरुची केलेली त्या मार्गाने इथं प्रत्येकाला जावं लागणार.
ऋषी दादा लय गोड पकवाज वाजवत असला तरी देव पुढची चाट कधी वाजवायचं बंद कधी सांगता येत नाही. चोपदार रोज दुसऱ्याच्या कीर्तनात चोपदार की मस्त करताय, पण विसरायचं नाही एक दिवस आपल्या बी वर्ष दादाच्या कीर्तनात कुणीतरी चोपदार की करणार आहे. टाळकरी आपलं कसं जायचंच आहे ना. जसं रोज दुसऱ्याच्या वर्ष साधाच्या कीर्तनात पण गोड टाळ वाजवत तसं एक दिवस आपल्या वर्ष साधाच्या कीर्तनात टाळ वाजणार आहे हे विसरून चालणार नाही. गायकांनी लक्षात ठेवायचंय जसं आपण रोज दुसऱ्याच्या कीर्तनात गातोय तसं एक दिवस आपल्या बी वर्ष साधाच्या कीर्तनात कुणीतरी गाणार आहे. वेणेकरी बाबा आपलं कसं आहे जायचं करायचं जायचं मला रोज कीर्तन ऐकतोय पार झालंय ना. म्हणजे जशा रोज विण्याच्या तारा छेडताय तसे एक दिवस आपली बी देव तारकट करणार आहे. तुला आयुष्याचा दोरा हे भाऊ का पासारा सिस्टम मध्ये दादा लय जरी गोड सिस्टम लावताना तर तुम्ही विसरायचं नाही. जशी इकोची गेम चित्रपटची आपण गोड बटन फिरवतोय तसं देव एक दिवस आपलं बटन बी बंद करणार आहे. बसले तुमचं कसं आहे जाता का राहता राहता म्हणताय बाई नसतोय जीवित देव आमच्या सारख्याला जीवित नाही तुम्हाला जीवित असतो का काय. म्हणजे जसं आपण रोज दुसऱ्याच्या वर्ष श्राद्धाच्या कीर्तनात येऊन बसतोय तसं आई एक दिवस आपल्या बी वर्ष श्राद्धाचं कीर्तन होणार हे विसरून चालायच नाही. तुम्ही मला महाराज लय हुशार राहू तुम्ही काय अमृत पिऊन आलाय का काय सगळ्याला मारताना तुम्ही एकटा राहता का काय. गणेश महाराज माझं बी तसंच आहे. जसं मी रोज दुसऱ्याच्या वर्ष श्राद्धाचे कीर्तन करतोय तसं एक दिवस माझ्या बी वर्ष श्राद्धाचं कीर्तन होणार आहे हे विसरता. हे म्हणजे मला जावं लागतं तुम्हाला जावं लागतं नाना न म्हणलंय. संत म्हणले जगा काळ खाई आम्ही माथा दिला पाहिजे पण त्या संतांनाही पंच महाभूतापैकी एका महाभूताच्या स्वाधीन देह करावा लागला यात बी नवल नाही. म्या बोलविल्या वेदू बोले म्या चालविल्या सूर्य चाले म्या हरविल्या प्राणू हरे जो जगात ते चालिता मी चेतू तुझ्या सत्तेने विनाशी बोलणे सूर्यासी चालणे तुझ्या बरे ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी तो जगाचा मालक जरी येत आला तरी त्याला इथं राहता आलं नाही. येच नाही आले अवतार येरते पामर जीव किती ही अधिकारी पण असेल तर पुढची मी सांगतो. 9 भी मर गए 10 भी मर गए सहस्राठ्याऐंशी 33 कोटी देवता मर गए पडे काल के फाशी ही कमी पडत असेल तर पुढची ऐका. आज मेला पण जमेला आज मेला पण जमेला आलं लक्षात. आजा मेला पण जमेला बाप मसना गेला देखत देखत नातू पण तो ही ताईसाची झाला. मग आता उठा उठा जागा पाठी भय आले मोठे पंढरी वाचुनी तुझा ठाऊ नाही कोटी कारण तुका म्हणे तुला सोडविना कोणी एका चक्रपाणी वाचूया. म्हणजे जन्मय मृत्यूवय मी नाही सांगत संतांनी पुरावे दिले. याच्याही पुढे जाऊन बोलायचं असेल तर ज्ञानोबा या ज्ञानेश्वरीमध्ये किती गोड उपजे ते नासे नाशिले ते पुनरुपी दिसे हे गटिकायंत्र जैसे परिभ्रमी बसलेले सजीव म्हणून ज्याचा ज्याचा जन्म झाला त्याला एक दिवस मनावर कारण उपजली या पिंडा मला सांगा ते किंवा जन्म आले बाळ त्याची वाटेप आहे कारण सजीवाला मरावं लागत आहे बसलेले नवल नाही. पण मला सांगा निर्जीवाला या जगात राहता येत असेल काय बघा. त्याला बघितलं नाही का कधी तुम्ही होय बघितलं नाही त्याला कधी एकदा बघून घे मी बी आपला उभा राहतो. देहांतरा स्वीकारी चैतन्य माऊली म्हणतायत बसलेले हे कापड सोडा आपण घातलेलं कापड एक दिवस जीर्ण होणार आहे फाटणार आहे. फाटल्यानंतर ते टाकून देऊन दुसरं कापड शिवून परिधान करावं लागणार. एका सुभाषितकाराचं किती गोड वाक्य बघा. अरे
अरे यूं ही नहीं जाते कोई दुनिया से, अरे यूं ही नहीं जाते कोई दुनिया से लौट के, इको कमी करा, मिलते हैं सभी यहाँ कपडे बदल बदल के, कपडे बदल बदल के बसलेले. जसं आपण एकमेकाला कपडे बदलून भेटतो ना, तसा आत्मा शरीर बदलून बदलून भेटतो. पण विनेकरी बाबा काय झालं सध्या लोकांना एक कपड्याचाच लय माज आलाय. माझातले लोक पैसा आला, पण पैसा आले होते रावण गप बसलं नाही, लय हुशार होतं. त्यासारखा ब्राह्मण दशग्रंथी कोणीच नव्हता, त्यासारखं ज्ञान बी कोणाकडे नव्हतं. पण ना एकाच गोष्टीने भागात निघाला, नियत परिणाम ठोकला. आणि आता बी बदलापूर मध्ये एक जणाची नियत खराब झाली, त्याला बारकी पोरगी करायला नाही. परिणाम पोलिसांनी त्याचा बी कार्यक्रम केला. मला राजकारणात मुळीच इंटरेस्ट नाही, पण एक बोल शब्द बोलू जातो, भारतात ज्याची ज्याची नियत खराब होणार, भारत त्याचा एक दिवस कार्यक्रम करणार म्हणजे करणार. पैसा आमच्या गावात एक जण गणेश बाबा, आमच्या गावात 4 ड्रेस दिवसाला बघा, पैसा आलाय माझ्यातले, पण 4 ड्रेस बरं बाबा. सकाळ दुपार संध्याकाळ झोपताना नाईट पॅन्ट टी शर्ट, असा दिवसा हात लावाय सुद्धा काय वाटतो, कापतो का काय म्हणजे इतकी करत, म्हणजे तलवारीला झाड कमी पण त्याच्या कपड्याला झाड द्या. बरं किती कडे कपडे घातले तरी मसन वाट्यात जायचंच आहे ना. बरं मसन वाट्यात लोक गेल्या म्हणते होय नाही नाही लिननचं कापड काढत होता 3-3 हजार रुपये मीटरचं, 3-3 हजार रुपये होय. असं नसतंय बस तेवढा नाही 60चं. कारण ही गबाळ आहे का, जोवरी चलन गा तोवरी मनती माझा सोडला म्हणजे बांधून या देती यमाची हाती भूषणे देती. कारण या तुमचं पाटे मला तिकडे जायचं नाही, नाही रे नाही कुणाचे कुणी तुझे नव्हे रे कोणी, अमते जाशील एकला प्राण्या माझे माझे म्हणून. आणि का ती 4 ड्रेस बदलणार असं दुसऱ्याच्या मैत्रीला मसन वाटत गेलं. जाताना आपण मैत्रीला नेमका आमचा पाहुणा होता म्हणून बाबा मी बी मैत्रीला गेलतो. आता मला ते सरांबिरान रस्ता येत नाही, पण मला जरा पुढं करायचा नाद आहे, महाराष्ट्र असल्यामुळे ती पुढं करायचं नाद आहे. मी आपली लाकडं हातात देत होते त्याच्या साधून रस्त्याच्या, आणि तेवढ्या एक जण ती 4 ड्रेस बदललं असं इशूतून येताना दिसतं. कसं ती एस केली येताना तसं इशूतून येताना दिसलं थोडा म्हणतो. पण बाबा ती छाती काढून आलते आणि मला सगळं खपत, पण छाती काढली की माझं डोकंच फिरलं. मी नेमकं त्याला छाती काढताना येताना बघितलं, आडवा गेलो, लाकडं बिकडं फिकून काय म्हणलं छाती आली, मला नाही घेणार. मला का नाही घेणार, मला 4 कोटी. म्हणलं तो का म्हणे ज्याची संपदा येवडी सांगा ते कवडी गेली नाही, धन मिळू नको कोटी सगळे नाही कोटी, तुझं पुढे 4 कोटीचा चिका लावतो घ्या. तो मला नाही घेणार, मला नाही घेणार तो फुगा फुटणार. बघा बरं का, सत्तेचा आणि संपत्तीचा फुगा एक दिवस फुटतो. फुटणार माणूस तर चालता चालता त्याच्या पायाला हाडूक टोचला. मसन मध्ये सोन आहे माहिती हरकच ना, हाडूक टोचलं ना, हाडूक त्याला किती गोड बोलते बघा. एक दिन निकले ते सैर करणे, एक दिन निकले ते सैर करणे, मन में कई अरमान थे, चलते समय पैरों को चुभी हड्डी हड्डी के ए बयान थे. अरे चलने वाले चल संभल कर, हम भी कभी इंसान थे, हम भी कभी इंसान थे. अरे भल्या माणसा गर्वानं चाल. तुला वाटतंय तू 4 ड्रेस बदलतोय, पण ऐकून जा, मी 8 बदलायचो. मी म्हणजे विकास महाराज नाही, ते हाडूक म्हणते. मी किती बदलायचो 8 बदलायचो, पण ऐकून जा, या मसन वाटत आल्यावर माझी बी राग झाली आणि तुझी बी राग आहे ना. बरं तुम्ही असं बसलेलं एखादं उदाहरण ऐकलंय का, एखादा श्रीमंत माणूस मेला पेटावला आणि त्याच्या देहाचं सोनं झालंय. एखादा गरीब गेला बिचाऱ्याला आग लागला, बाबा त्याच्या देहाची चांदी झाली. कुणी बी जाऊ द्या, मसन वाक्यात कोणी बी जाऊ द्या, शरीराची होय माती कोणी नाही ते सांगा, ती अवघी कामे सारी खोटी अंती जाणे मसन वाटी. बसले रे तुम्ही म्हणाल हेवलं इमानदार आहे तेवलं इमानदार आहे. सध्याच्या काळात इमानदारी गेली भेंड्या कात्री. इमानदारी कुठं जायला, इमानदार फक्त एकच गडी, तो म्हणजे मसन वाटा. मी पटवून देतो, शमशान शमशान तेरे इरादे कितने नेके, शमशान शमशान तेरे इरादे कितने नेके, तेरे यहाँ चाहे गरीब हो या अमीर लेकिन सबका बिस्तर एक है, सबका बिस्तर एक है. मसन वाट्या श्रीमंत जाऊ दे अथवा गरीब राखच म्हणून बसलेले चांगला ऐकून जा. पण प्रतिष्ठा संपत्ती याचा कधी गर्व करायचा नाही, नश्वर आहे. कधी राजाचा रंग होईल रंगाचा राजा होईल सांगता येत नाही. आणि देवाजीच्या म्हणा तिथे कोणाचे झाले ना, हरिश्चंद्र तारा राणी वाही डोंब्या. नाना झोपताना राजा म्हणून झोपला, पण सकाळी हातात कटोरी पडली ही राजाची अवस्था आहे. आपलं कुठं ठिकाण लावायचं, आपलं कुठं ठिकाण लावता. म्हणून एक गोड वाक्य बोलून जाईल, आपला शेजारी गरीब आहे, आपला मित्र गरीब आहे, तर त्याच्या गरिबीवरती हसायची चेष्टा कधी करू नका. कारण देव आपल्याला कधी त्याच्या जागेवर नेऊन बसेल ना सांगता येत नाही. तुका म्हणे आरे समर्थाच्या मना जरी होय राणा, गोड ऐकून जा.
चालताना एक पाय पुढे असतो एक पाय मागास, चालताना एक पाय पुढे असतो एक पाय मागास असतो. पुढच्या पायाला अभिमान नसतो लेखा मी पुढे आहे, आणि मागच्या पायाला वाईट पण वाटत नाही मी माग आहे, कारण त्यांना माहिती क्षणाचं चित्र बदलणार आहे. मागचा पुढे पुढचा मागे गर्व कशाचा करायचा. जिवंतपणी पक्षी किड्या मुंग्या करतात, पण ज्यावेळेस तो पक्षी मरतो का त्यावेळेस याच किड्या मुंग्या त्या पक्षाला खातात. वेळ प्रत्येकाचे ते फक्त एक काम करा, वेट अँड वॉच. वाट वेळ नक्की आपली येणार आहे. आणि त्याची सेवा काय लागला. चांगला ऐकला असेल बसलेले तुम्हाला सांगा, गेलता कशासाठी? देवाची भक्ती करा. ना करतोय काय? हरणाची सेवा. आपल्याला मिळालाय कशासाठी? देवे दिला देह भजन गोमट आवट हात का मानव देव दिले इंद्रिय हात पाय का. आपला चाललाय काय? प्रपंच. मग त्याचं आपलं सारखंच बोंबललंय ना. ती फक्त जंगलात गेलंय, आपण घरात आहे. आणि आता ऐका, त्या हरणाची सेवा करता करता त्या जडभरत राजाच्या मृत्यू जवळ आला, मरण जवळ आलं. आणि मरण जवळ आल्यानंतर त्याच्या डोक्यात एकच चिंता, मी मेल्यावर या हरणाचं कसं व्हायचं. बरोबर ना? खोटं नाही बोलत. मी मेल्यावर या हरणाचं कसं व्हायचं. आणि ना इथं मी बसलेल्या बऱ्याच जर भरताच्या डोक्यात चिंता आहे, मी मेल्यावर कसं व्हायचं. तू जगून करतो काय? तो गावाचा चांगला सत्ता बंद पाडलाय. तू लोकांचा वाद मिटवाय गेल्या, वाद मिटवत नव्हता, वादात काढी टाकून यायचा. तू रोज चौकात बसून भावाची भांडणच झाले. तू जगून काय करतो? तू मेला बरं म्हणजे तुम्ही अंगावर घेऊ नका, मला घरी जायचंय. मी माझं सांगायला लागलो, विकास महाराज देवडीला चिंता आहे. एवढं 2 कोटीचं मंदिर उभा केलंय, एवढं मोठं संस्थान बांधलं, एवढी मोठी पोरं, एवढं मोठं अनाथ आश्रम. मी मेल्यावर सांभाळायचं कोणी? पण ना खरं बोलू का, झाडावरती उलट टांगून घेतलेल्या वट वागुळल्या देव खाली पडू देत नाही. काही ऐका, झाडावरती उलट टांगून घेतलेल्या वट वागुळल्या देव खाली पडू देत नाही. तुम्ही आम्ही त्याची लेकर आहे, तुम्हाला आम्हाला तो वाऱ्यावर सोडत का नाही. हे येताना काही आणलं नाही, जाताना यातलं काही सोबत नाही. मदत अजिबात येणार नाही. फक्त येणार आहे ते मध्ये केलेलं चांगलं कर्म, ते चांगलं कर्म करा, शेवट गोड झाल्याशिवाय राहायचं. ऐका, आणि चिंता करता 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 मेजर त्या जडभरत नावाचा राजा मेला. काय झाला? मेला. परिणाम ऐकायचा, जडभरत राजा परिणाम जडभरत राजा हरणे गर्भा गेला. घातला वासने. माझा दृष्ट संपला, माझा सिद्धांत वाचाय. आयुष्यभर भजन बाबा केलं तरी देवाचं नाव मारताना मुखाला नाही चालत. मग शेवट करू म्हणणाऱ्यांनी बघून घ्या. याच्या पुढे जाऊन बोलू का? मला सांगा बसलेले, वार्षिक परीक्षेचा 10वीचा 3 तासाचा पेपर लिहायचा आहे. पास व्हायचा असेल तर अभ्यास कधी करावा लागेल? पेपर दिवशी का वर्षभर अगोदर? आता गुरुजींच वर्षाचा अभ्यास कधी करावं लागेल? वर्षभर अगोदर. पण तरी बी बाबा काय काहीला 35% पडत नाही. म्हणजे काय काय जडवाट बुद्धीचे असतात अशी मी. म्हणजे त्याच्यासाठी मी तुका म्हणे लिहून ठेवलंय ना, तुका म्हणे 80 बुद्धीच्या जड या होणे दगड बरे देव. म्हणजे काय काय दगडची सुद्धा असतात. मग 3 तासाला लिहिण्यासाठी अभ्यास बाबा कधी आहे? वर्षभर अगोदर. मग मरण हा 100 वर्षातला आयुष्यातला सर्वात मोठा पेपर आहे. याचा अभ्यास कधी केला पाहिजे? कोण मंडळी मेघावरे मसना गेले? कधी कधी जोवरी सकल सिद्ध आहे आज चालावया पाहिजे तव तो आपले सहित पाहे. तीर्थयात्रेत जायचं नको, जोपर्यंत अंगात राहणार तोपर्यंत झळझळवणी वाहिला नाही. ये भक्तीची वाटेला तोपर्यंत भक्ती करा, नाही तरी गेला जन्म. मग पहिला मोर्चा माझा नामदेवरायाकडे असेल. नामदेवराया जीवन नावाची संधी, जन्म मृत्यूमय मरावं लागणार, पण शेवट गोड करायचं आहे. काय करावं लागेल? नामदेवराय किती गोड बोलतात बघा. उद्या जागी भारे आता स्मरण करा पंढरीनाथा, भारे चरणी ठेवा माता, कलियुगा जन्माचा पंढरीनाथा, भारे चरणी ठेवा माता.
प्रमाण काकड्यातली नामदेवराया काकड्यात म्हणतात ओट्या जागे वारे आता स्मरण करा पण बाबा गाणी खरंच ही वारकरी संपदेला जो काहीतरी रोज या नवीन ऐकायला मिळालं. आताच्या काळात ते गाणी काय त्यात कळतच नाही. एक गाणं तर माझी जिंदगीचा शिष्टमध्ये तुम्ही काय असताल कळलंच नाही की जिंदगी की रोज त्यातून तर तिसरं बी सुडीत नाही सुडीत नाही हाताने बाबा गाणं म्हणून काळ गाणं दलीन मुकाम ना काम काय नंतर ना नीतीनं मागा नीतीनं कमवा आयुष्यात कधीच कमी पडणार नाही. नीतीनं मागा अनितीनं कसा तर आयुष्यात होणार नाही. मी इथे वासुदेव वासुदेव म्हणा तरी लोकांनी भजन केलं नाही. बऱ्या वेळ झालाय खूप त्या करालो 12 वाजत आम्हाला होऊ द्या पटवून द्या शेवट नेमकं आणि कुणी गोष्टीला ऐका. रावणानं सीताई साहेबाला उचललंय आणि सीताई साहेबाला रावण घेऊन जात असताना चटाईनं बघिताई साहेबाचे हात कानावर त्याच्या लक्षात आलं आद्य जननी आहे जगत आदी शक्ती आहे माझ्या स्वामींची धर्मपत्नी आहे आणि रावण घेऊन चाललाय नाही घेऊन जाऊ देणार. दोघांमध्ये तुंबल युद्ध सुरू झालं. युद्ध सुरू झाल्यानंतर काही काळानंतर विजय जटायू बाजूने जटायू विजय होणार आहे. रावण हरतोय शक्तिशाली पण रावणाच्या लक्षात आलं साध्या जटायूकडून जर मी हरत असेल तर जटायू नेमकं कशाच्या जीवावरती लढतोय बघायला. जटायू विचार अरे जटायू का माझ्याशी युद्ध खेळतोय का वेळेला तो पत्करतोय काय संबंध आहे. माझ्या आद्य जनेला माझ्या जगत जनेला माझ्या आई साहेबाला तो घेऊन चाललाय नाही जाऊ द्या. मी द्यायला तयार पण मला सांग तू माझ्याकडून हरत नाही. सगळे देव माझ्या बंदीवासात असताना तू माझ्याकडून जिंकतोय नेमकं तुझं मरण कशात आहे. पण जटायू हुशार जटायू म्हणला विजय कुणाच्या बाजूने आहे माझ्या विचारायचा अधिकार कुणाला आहे मला एक सांगा आधी तुमचं मरण कशात आहे. रावणानं छळ केलं शेवटी कपटीच ना राक्षसच सांगितलं माझ्या पायाच्या अंगठ्यात मरण आहे. आणि ऐका आता जटायूने विचारायला सुरुवात केली जटायू तुला तुझ्या प्रभू रामाची शपथ आहे तुझं मरण नेमकं कशात ते सांग. शपथेला गुतले आणि तुकोबराय म्हणतायत वचनाशी फिरते ते आदम. आम्ही आदम नाही वचनाला फिरणार नाही गुतलोय शपथेला. सांगितलं माझं मरण माझ्या पंखात ते पंख छाटले गेले. जटायू धाराती पाहिलाय इकडून प्रभू रामचंद्र सीताई साहेबाच्या शोधात आहेत. सीते 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 झाडांना विचारतात माझी सीता पाहिली पाण्याला विचारतात माझी सीता पाहिलं का फुलांना विचारतात माझी सीता पाहिली का जे दिसल त्याला विचारतात माझी सीता पाहिली का. आणि विचारत विचारत असताना जमिनीमधून आवाजला काय जय जय राम श्रीराम जय जटायूचं डोकं घेतलं आपल्यावरती ठेवलं. तिकडचा भाग बघा स्वतःच्या पित्याला दशरथ राजाला पुत्रवेगामध्ये राम राम करत मारावं लागत आहे आणि इकडे एका जटायूला देवाची मांडी काय असेल काय जटायला विचारतात कोणी केली अवस्था. ऐका स्वामी हारणाऱ्या पण तुमची रघुत खरं सांगावं लागेल. आता प्रभू रामचंद्र नाना जिवंत बी करू शकते होते पण मर्यादा आहे नाही जाता येत माझं बोलिले वाल्मिक तैशीची करीना वरतुनी नाही जायचं काय करायचं आणि तेवढ्यात लखनजी असायची लखनजी ना जात्याचं शेवट गोल करायचं पाणी पाजायचे जात्याला. लखनजी आई पाण्या नाही गेले पाणी घेऊन आले पाणी वाचणार तेवढ्यात जटायूला प्रभू रामचंद्राने चोच उघडी करायला सांगितली. जटायू उघडी करत नाही
कारण जटायला माहिती जर मी पाणी घोटल आणि देवाचं नाम बंद होईल तर देवाची मरताना मांडी असून सुद्धा मोक्ष मिळायचा नाही. काय 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 लक्ष द्या. मरताना देव असून नुसतं चालत नाही. देव नसला जवळ तरी चालतंय पण देवाचं नाव कंठात लागते. मान्य बोल ऐका बरं का. मुद्दाम चिंतनाकडे बोलतोय मी. नाही तर बाहेरचं बोला मी लई पण नाही. पण मला सांगायचं शेवट कशाला बोलतोय ऐका. जटायू चुवच उघडत नाही कारण त्याला माहिती नामस्मरण बंद झालं तर देव मांडी असून सुद्धा वैकुंठाला घेऊन जाणार नाही. परिणाम चुवच उघडत नाही. प्रभू रामचंद्राचा प्रकार. आणि मग लखनजीला सांगितलं जा जटायूच्या कानात रामनामाचा जप सुरू करा. आणि श्रवण भक्ती सुरू. जटायूनं पाणी घेतलं आणि देवाच्या मांडीवरती शेवटचा प्राण सुचला पण स्मरण करता करता सोडला. म्हणून तुकोराय म्हणतात त्या जटायूनं म्हणावं जो आयुष्यभर अभ्यास केला, जे आयुष्यभर खाटाटोप केली, जे आयुष्यभर भजनाची साधना केली ती कशासाठी केली. अभंगाचं यासाठी केला दंडारी वाजत आहे सगळ्यांसाठी. सेवेसाठी निवडलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणात जगद्गुरु तुकोबाराय म्हणतायत त्या जटाईनं म्हणावं याच्यासाठी केला होता कास शेवटाचा दिस गोडवा. तुकोबाराय लागेल नोकरीला वरती केले चांगल्या बसायला नाही देवाची जरा जास्त शैवाची जास्त महाभक्ती याचं नाम तुझी मृत्यूचा स्वामी आणि मरण मुर्जीने मला एक सांगायचंय कोण म्हणतात नाही त्याला एक चांगलं तुकोबरा जगले चांगलं जगले छत्रपतीचे महाराज संभाजी चांगलं त्रास पुण्यश्लोक अहिल्यादेवी जगल्या लोकांना त्रास संत सरोवर चांगलं जगानं त्रास साईबाई महाबळे चांगलं जगले लोकांना त्रास दिला. तुम्ही एवढे आता तिथे येऊन बसलाय ना जर उपकार असतील तर ते पाहिजे सोडू नका. कारण तिने मुलींच्या म्हणून अंगावरती शेण झेललंय शेण खालय ज्ञानगंगा नाही सुद्धा म्हणून तो सध्या गाजतय. त्या दोन भारतातल्या देखील एवढा मोठा पराक्रम केला. किती मिनिटं मला वाटतं 22 ना 23 बरोबर मेजर हित 23 मिनिट कार्यक्रमच लावून आले तिकडे जाऊन. हा माघारी आले बरोबर आहे ना खटकाच आणि उत्तर दिलंच पाहिजे. कवल मिळत बसायचा आपला देश सहिष्णू कवल सहिष्णू पार आता नाट्याला आलं ना म्हणजे नाट्याला येऊन पार गटकुळी कवर सरकार. मी मोदीचं खरंच आभार मानतो. मोदी सारखा पंतप्रधान होणेच नाही खरंच नाही होणे. घरी काय का सांग मला इथं पक्षाचं राजकारण नाही बरं का पण गरज आहे असं काय तरी तू पण होईल तेवढी बघू परत खाटका तर खाटकाच एकदा मरण काय करे कवच असेल बाबा हिंदू धर्मासाठी जाणसाची पाहिजे हो नाही तर वाटूळ होईल हिंदू धर्माचं.
आज तिकडून बघून कुठल्या जातीचा बघितलं नाही त्यांनी विचारलं हिंदू आहे का कार्यक्रम म्हणून आज जाती करून आज हिंदू म्हणून एकत्र येणं गरजेचं हे ठेवा. आम्ही सगळे हिंदू ही महत्वाची भूमिका, कारण राहिला नाही ती पुढे घेऊन धर्मच जाती राहणार म्हणून त्यांचं मी कौतुक करेन आणि कौतुकासाठी कार्यच बाब केलं. एवढ्या मोठ्या काश्मीरचा मध्येच कारखात करा अगदी तो विषय नाही राहण्याचा, पण आज मी बोलतो जगाचा त्रास आहे पण शिवडे हे विश्व पहिलं जन्माला झालं ते आज आमच्यात राहिली नाहीत गड्या. सगळे जण असू असतील जगायचं तर नक्कीच गुरुजी सोळा समाजबद्दल म्हणत असतील त्यासाठी असं शेवट मी आयुष्यभर जे मुलांना कार्य केलं याची पावती हा जे वर्ष सगळं माहित जगलो मग बघा किती हाणल्यावर आम्हाला तर पुन्हा बाबा सांगतात जरा खऱ्या अर्थानं त्यांच्या प्रदेशाची रत्नाकरजी म्हणता
जे कोणता मुलापर्यंत आहे आई ग आई ग पाया अमर काय घेणारी आई से बघ आई ग नात्याचा पाया सर्वांनी पण आईला गोळा बाप मारी आई ग आपली बरोबरचा टावर करणारी आई सवय पण घराची सखीचा दिवसाच्या पांढरा मला सर म्हणून तुम्ही म्हणत असायचा पैसे आई ज्यावेळेस बरोबर निघतात त्यावेळेस कमता राहू उभा आहे मग राहू आईचं दर्शनाचा बाप जाऊ तुझा असा बघायचं असं बघत मध्ये बापान बरं प्राण सोडला त्याला मुखातही चालत हे देव किसलेचं तुम्ही 4 मुली कुठे बसल्यात मला माहित नाही पण ऐकायला बापाने किती आपल्यावरती प्रेम ज्या वेळेस तुम्ही पाहत असाल काही निमित्त कोर्टामध्ये हे थोडा उशीर होत असेल ती मुली तुम्ही ऐका ज्या वेळेस लग्नारी ना ज्या वेळेस सासरात राहत असाल रोज आबांचा फोन येत असेल रोज आता एकदा तरी आबा फोन करत असेल आई चाललंय माझ्या लेकराचं थोडा उशीर झाला रोज फोन मेसेज करत असतील पण आज 1 वर्ष झालं चिठ्ठी ना कोई संदेश जाने हो कौन सा देश जीना संदेश जाने हो कौन सा देश जहाँ तुम गए जहाँ तुम चले गए जहाँ तुम ले गए जहाँ तुम चले गए जहाँ तुम ले गए चिट्ठी न कोई आता 1 वर्ष ना आबांचा मेसेज ना आबांची चिठ्ठी तुम्ही मुली ऐका ज्या वेळेस माहेरात येत असाल ना दिवाळीच्या सणाला कोणत्याही सणाला त्या वेळेस आई शेजारी आबा बसलेली दिसत असतील पण आज 1 वर्ष आई दारात एकटी बसलेली दिसते आई शेजारी आबा नाही दिसत लई प्रेम शेवटची 5 मिनिटे घेतोय थांबतोय वातावरण जरा खराब व्हायचं आहे ऐका पहिल्या म्हणून तुम्हाला जरा जास्त कळेल बाई प्रेम करतो 18 वर्ष होईला एक चाऊचा घास करत करत बापानं लहानाचं करावं आता मुलीचं लग्न जमतं लग्न जमल्यानंतर आई लग्नात सुद्धा लग्नाच्या दिवशीच्या बहिणीच्या भावाच्या सगळ्यांच्या अंगावरती नवी कपडे पण एवढ्या मोठ्या दिवशी सुद्धा जो फाटक्या कपड्यावर मंडपात तो आपला बाप असतो आता बाबा महाराज सगळे विधी पूर्ण करतात आता पाठवले ज्या आठवणीची वेळ येते का तुम्हाला आई रडायला सापडते मामा मामी काका मावशी रडायला सापडतात पण तुमची नजर आता व्यक्तीला शोधायला ज्या बापानं हाडाचं रडण पाणी केलं त्या बापानं रात्रीचा दिवसाची रात्र आणि बापानं काम दुप्पट व्याकर्ज करून या मुलीचं लग्न तो माझा बाप सगळ्या आबा मंडप त्याला दिलेला असतो सगळ्या मंडपात बापाला शोधायचं आणि कुठेतरी एका खांबा बाप बसले दिसतो बापाजवळ जाताना बाबाला जाऊन सांगतो बाबा चालली हो तुमची लेकरा जा दिल्या घरी सुखानं संस्था या बापाकडे तक्रार येतो नाही बाबा तक्रार येऊ द्यायची हो पण बाबा येण्याची इच्छा पूर्ण करा काय करायचं बाबा एकदम मिठीत घ्या ना बापानं हा करावा मुलीना मिठीत जावं एखाद्या धरणाचे बांध रिकाम तर पाण्याचं ओघ यावा ना असं मुली बापाच्या वाटून पाणी घर उघड आता शेजारची माणसं आता हे काका हे आबा हे मामा अरे सकाळपासून रडत आहे कवर रडवची जा वाटे लावू सुखानं सगळ्या बापाने सगळ्या मुली नाही करे बापानं मुलीच्या हाताला धरलं गाडीत बसवलं गाडीत चालत असताना काय बापाच्या नाना लक्षात आलं माहित नाही बाप पुन्हा माघारी फिरला पुन्हा टाकते महिला म्हणून आता बाप तुमच्या नाही जावं ह्याच्या बाबा जावं बापू हात जोडतो लई लाडा तो लई लिखीला एखादी गोष्ट तिला हवी वाटली ना तिला कळायच्या अगोदर तिचा बाप तिच्या पुढ्यात आणून टाकायचा लई जीव लावला 1000चा ड्रेस मागितला तर माझी चिमणी 1 दिवस घरचे सोडून जाते या विचार त्यांच्या स्वप्नात नाही तो आपल्याला भेटल एक कीर्तन ऐकलं एक पंढरपूरची वारी केली एक संताची वारी केली म्हणजे भेटल सोपं नाही तो काही बाजारचा भाजीपाला नाही
देव भेटणं सोपं नाही, गोड बोलून जाईल. तो विटेवरचा मालक बघायचा म्हणलं ना फक्त पुण्यच करावं लागतं. पण या जगात दोन देव असे जे पाप्याला बी दिसतात आणि जे पुण्यवानाला बी दिसतात. त्या दोन देवाचं नाव एक म्हणजे आपली आई आहे आणि एक म्हणजे आपला बाप आहे. त्या आई बापाच्या चरणावरती आपलं डोकं ठेवा. पंढरपूरचा पांडुरंग आपल्या घरी येऊन आपलं घरच पंढरपूर केल्याशिवाय राहणार नाही. मी मगाशी काशी बद्दल बोलत होतो, पुढचं उदाहरण सांगतो. माय बापी केवळ काशी तेने न जावे. आपल्या आई वडिला एवढं मोठं तीर्थच नाही. आई वडिलाच्या चरणावरती रोज नतमस्तक व्हा, जग जिंकल्याशिवाय राहणार. लोक आम्हाला विचारतात, महाराज रोज 10-15 मिनिटं तुम्ही आई बाप कीर्तनात सांगता, तुम्ही तुमच्या आई बापाला सांभाळता आणि त्यांचं बरोबर विचारलं पाहिजे. पण मी नेहमी बोलत असतो, आम्हाला देवानं एवढं मोठं करूच नाही, आम्हाला देवानं एवढं मोठं करूच नाही की आमच्यावरती आमच्या आईचा सांभाळ करायची वेळ येईल. उलट देवानं आम्हाला असं ठेवावं, जोपर्यंत आई बापाचा श्वास आहे तोपर्यंत आई वडीलच सांभाळ करते. आम्ही काय द्यावं, आम्ही जन्माला आलोय आई बापा म्हणून, काय त्यांना देव देणार आहे आम्ही. म्हणून आईच्या सेवेत राहा. पिकलं पान आहे ते गळून जाणार आहे, एक दिवस जाणारी मातीत मिसळून. ते माचरायच्या आधी खऱ्या अर्थानं आई बापाला सांभाळा. आपली सर्वात मोठी देणगी असेल. खऱ्या अर्थाने या कुटुंबानं आई वडिलाचा योग्य रीतीने केलाय. वकील साहेब तुमच्यासाठी बोलताना एकाच शब्दात तुको बोलेल, आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता दयाच्या. तुमच्या वडिलांचे गुरुजींचे संस्कार चांगले म्हणून एवढ्या मोठ्या सुद्धा एवढा मोठा कार्यक्रम तुम्ही आयोजित केला. तुम्हाला धन्यवाद देईल. पुन्हा बोलेल, कुळी कन्या पुत्र होतीचे सात्विक दयाचा हरिक वाटे देवा. निश्चित आज आई, निश्चित आई तर आशीर्वाद देतेच आहे, पण वरतून वडील सुद्धा आशीर्वाद देत असतील की कोट कोट कल्याण हवं की माझा शेवट इतक्या चांगल्या पद्धतीनं गोड केला. आणि निश्चित आज पुन्हा गुरुजी म्हणत असतील, याचसाठी केला होता अभ्यास शेवटचा दिवस. शेवट तो भला माझा बहु गोड झाला. माझा शेवट गोड झाला, माझा शेवट चांगला झाला. शेवटी बापासाठी 1-2 गीतं होतील. तोपर्यंत आता ही सभेत आहेत, कीर्तन संपवलं. हा ऐक. आहे देश तरी पाही पाडुरंगा त्या सर्वाशी हे समजणे आणि तुझे काही न मागो देवा. तू कामाने आता उदार तू होई माझ ठेवी पायी संताची या सर्वाशी निर्विहीच समजणे आणि तुझे काही न. सर्वांना विनंती, फक्त 2 मिनिटं सर्वांनी खाली बसायचे आणि सर्वांनी महाप्रसाद घेऊन जायचे. फक्त 2 मिनिटं खाली बसा, सर्वांनी खाली बसा. 2 मिनिटं. हा बसा सर्वांनी खाली.